होळीनिमित्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर मुंबईतसुद्धा अशाच पद्धतीचं वातावरण या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं. त्याचबरोबर आपण सध्या मुंबईतील माझगाव ताटवाडी या परिसरात आहोत, जिथे पाहू शकता की एक वेगळी पर्यावरणपूर्वक होलिका मात्याची होळी या ठिकाणी उभारण्यात आली आहे. खरं म्हणजे नेमकी पर्यावरणपूरक ही होळी याचं वैशिष्ट्य काय आहे, नेमकं याची संकल्पना कशी सुचली, या सर्व संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणच्या मंडळाचे काही सदस्य आहेत. सर, खरं तर आपली ही संकल्पना कशी सुचली आणि कशी एकूण ही होळी आपल्याला बनवण्यात आली, काय याची माहिती? आमच्या इथे पारंपरिक पद्धतीने दरवर्षी आम्ही होळी साजरी करतो. गेल्या वर्षी आम्ही टोटल 34 फूट एवढी होळी आम्ही पारंपरिक पद्धतीने केलेली होती. तर यावर्षी आम्हाला म्हणजे सर्व जी मंडळी आहे, आमची जे मुलं आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी ठरवलं यावेळेस काहीतरी वेगळा करूया. तर पण ती अशी करावी की ज्याच्यामध्ये प्लास्टिक किंवा काय पर्यावरणाची जे हानी आहेत ते काही वापरायचे नाहीत. तर त्याच्यामध्ये मग सगळ्या मुलांनी जे ठरवलं की आपण कागद किंवा बांबू किंवा गवत ह्याच्यापासून आपण काहीतरी वेगळा करता येईल पर्यावरणपूरक, तशी आपण एक होळी बनवूया. तेव्हा आम्हाला सुचलं की आपण होलिका देवी बनवूया, जेणेकरून आपल्याला लोकांना संदेशही देता येईल की पर्यावरणपूरक होळी ही साजरी करा. किती दिवसामध्ये आपण ही म्हणजे होळी बनवली आहे आणि याचं दहन कधी केलं जाणार? हे होळी आम्हाला तरी बनवायला महिना म्हणजे 24-25 दिवस तरी लागले. तेव्हापासून आमचं हा काम चालू आहे. कामावरून यायचा, परत ही पोरं पण कामाला सगळी आहेत. येऊन पुन्हा ते करणार 1-2 वाजता काम काम करतात, रात्री 1-2 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर परत उठून सकाळी कामाला जाणारी सगळी पोरं आहेत. त्या पद्धतीने मग ते जोपर्यंत काम करत होता. आणि दहन ही आमची पावणे 1च्या दरम्यान ही दहन करणार आज रात्री. खूप धन्यवाद. तर आपण पाहतोय की 24 ते 25 दिवसापूर्वीपासूनच ही होळी जी आहे ती ही बनवायला या मंडळाच्या सर्वच पदाधिकारी किंवा या सर्व लोकांनी सुरुवात केली आणि आज या ठिकाणी आपण पाहतो की एक आगळीवेगळी अशी पर्यावरणपूर्वक होलिका मात्याचं होळी या ठिकाणी उभारलेली आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.